नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेमध्ये सत्तेच्या सारीपाटावरती आल्यापासून जगभरामध्ये अनेक समीकरणं ही बदलली आहेत। खास करून याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती विपरीत परिणाम झालाय। डॉलर मजबूत झाल्यानं रुपयाची निचांकी पातळीवरती घसरण ही सुरू आहे। आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय चलन रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये 44 पैशांनी घसरला। या घसरणीनंतर रुपयानं निचांकी पातळीवरती पोहोचण्याचा एक नकोसा विक्रम केलाय। डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय चलनाचं मूल्य हे 87 रुपये 94 पैशांपर्यंत घसरलं होतं। रुपयाच्या घसरणीची अनेक कारणं आहेत, परंतु भारतीय चलनाचे व्यवस्थापन करण्यासाठी तातडीनं पावलं ही उचलली जात नाहीत, तर ते मोठ्या संकटाचं कारण हे बनू शकतं आणि याचा थेट परिणाम हा सर्वसामान्यांवरती देखील होऊ शकतो। गेल्या 2-3 महिन्यांपासून रुपयाच्या घसरणीचा ट्रेंड हा सुरू आहे। या महिन्याच्या सुरुवातीला 3 फेब्रुवारीला रुपयानं पहिल्यांदा 87चा आकडा पार केला, परंतु यानंतरही रुपया थांबायचं नाव घेताना दिसत नाही। सोमवारी सुरुवातीच्या व्यापारामध्ये तो प्रति डॉलर 87 रुपये 94 पैशांपर्यंत घसरला, जो रुपयाची सर्वकालीन निचांकी पातळी होती। रुपयाची घसरण अशीच सुरू राहिली तर तो लवकरच 100 पार करू शकतो, अशी भीती अर्थतज्ञांनी व्यक्त केलेली आहे। भारतीय रुपया घसरण्यामागे अनेक कारणं आहेत। याचं मुख्य कारण म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांचं आयात शुल्क म्हणजेच इम्पोर्ट टॅरिफ लादण्याचा निर्णय। वास्तविक सुरुवातीला ही आयात शुल्क फक्त चीन, कॅनडा आणि मेक्सिको या देशांवरतीच लादण्यात येईल असं वाटत होतं, मात्र गेल्या आठवड्याच्या शेवटी त्यांनी शुल्काशी संबंधित आणखी एक मोठी घोषणा केली आहे। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यूएसमध्ये आयात होणाऱ्या सर्व स्टील आणि ॲल्युमिनियम आयातीवरती 25% शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे। या आठवड्याच्या शेवटी हे नवीन टॅरिफ धोरण हे येऊ शकतं। ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे। टॅरिफ वॉरमध्ये वाढ झाल्यानं जागतिक चलन बाजारामध्ये अस्थिरता वाढताना दिसत असून त्याचा परिणाम भारतीय रुपयावरती देखील आपल्याला दिसून आलाय। डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन आयात शुल्क धोरणामुळे भारतीय शेअर बाजारामध्ये मेटल शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली। टाटा स्टील, पॉवर ग्रिड, NTPC आणि बाकीच्या स्टॉक्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण आपल्याला पाहायला मिळाली। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर हा रुपया घसरताना थांबला नाही तर मग मात्र आपल्या महागाईचं संकट हे अजून जास्त गडद होऊ शकतं। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।